हाय, आपल्या मिनी ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आहे भोगी, तर तुम्हा सर्वांना भोगीच्या आणि मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. असं म्हणतात की भोगीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात पांढरे तीळ टाकून डोक्यावरून सगळ्यांनी आंघोळ करावी. तर कोणी कोणी पांढरे तीळ टाकून आंघोळ केली हे नक्की कमेंट करून सांगा. मी तर केली बाबा. आज न चुकता सगळ्यांच्या आंघोळीच्या पाण्यात पांढरे तीळ टाकून सगळ्यांना आंघोळ करायला दिली होती. मग मी लगेच लागले होते स्वयंपाकाची तयारीला. आज काय भोगीचीच भाजी करायची होती. मग भाज्या सगळ्या चिरून ठेवल्या होत्या, फक्त वांगी चिरायची बाकी ठेवली होती. मग वांगी पण चिरून घेतली आणि भाजीसाठी वाटण काढून घेतले. मी दरवर्षी पातळ भाजी करते, म्हणजे असं रस्सा असलेली भाजी करते. पण ह्यावेळेस मी जरा सुकी भाजी करणार होते, म्हणजे अशी लपथपी भाजी करणार होते. म्हणून मग मी पांढरे तीळ, खोबरं हे सगळं भाजून वाटण काढून घेतले. मग त्यानंतर लगेच म्हटलं भाजी टाकून घ्यावी आणि कुकरला सगळ्या भाज्या लावल्या होत्या. एक त्याची वाफ काढून घेतली, म्हणजे म्हटलं लगेच भाजी पण होऊन जाईल, शिजायला पण टाईम लागणार नाही. मग त्यानंतर विराला भूक लागली होती. मग ती मला स्वयंपाकच करून देत नव्हती, म्हणून मग तिला म्हटलं वरती बसतीस का तू, तर ती म्हटली हो. म्हटलं हिला वर बसवलं म्हणजे ती आपली कशात ना कशात रमेल आणि मला स्वयंपाक पण करून देईल, कारण का आपल्याला सण असल्यावर एवढं कामं असतात ना. मग लगेच देवपूजा करायला घेतली, कारण का कुकरची वाफ जाईपर्यंत म्हटलं की आपली देवपूजा होईल. म्हणून मग कुकर गार झाल्यावर लगेच मग मी भाजी टाकून घेतली. तोपर्यंत मी वाटण वगैरे सगळे परतून ठेवलेले होते. त्यानंतर लगेच भाजी टाकली आणि लगेच त्याच कुकरमध्ये म्हटलं भात लावून घ्यावा. मग मी मुगाच्या डाळीचा भात लावला होता, खिचडी भात. विराला भूक लागल्यावर म्हटलं तिला लगेच भात खायला देता येईल, त्यामुळे लगेच भाजी एकीकडे टाकली आणि लगेच दुसरीकडं भात लावून घेतला. विराला भूक लागली की दम निघत नाही, मग म्हटलं पहिला भात करावं, कारण का तिला भात हा लागतोच. मग लगेच भाकरी पण दुसरीकडे टाकून घेतली. मस्त भाकरीला पांढरे तीळ वगैरे लावून भाकरी करून घेतली आणि मग लगेच देवाला नैवेद्य पण दाखवून घेतला, कारण का मला पण एवढी भूक लागली होती ना. म्हटलं पहिला देवाला वगैरे नैवेद्य दाखवा आणि ओवीला पण स्कूलमधून आणायचा टाईम झाला होता. म्हणून मग मी देवाला वगैरे नैवेद्य दाखवला आणि लगेच ओवीला स्कूलमध्ये घ्यायला निघाले होते. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.